ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 117 अध्याय 6 आत्मसंयम योग। श्री गणेशाय नमः। जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास हियाही भरी। मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंडभेदी, झाडा गे संधी प्रत्यगांचा। अधोभाग तरीन संडी परी नखीचेही सत्व काढी, त्वचा धुऊनी जडी पांजरेशी। अस्थींचे नळे निरपे शिरांचे हिरवोरपे, तव बाहेरी विरूढी करपे रोम बीजांची। मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोट भरी, आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत। नासा पुटवनी वारा जो जातसे आंगुळे बारा, तो गच्च धरुनी माघारा आतू घाली। जे जे ठाय म्हणजे ठिकाण मावसल असेल त्या ठिकाणचा कुंडलिनी शक्ती सहज घास घेते आणि मागाहून राहिलेल्या भागाचेही एक दोन घास घेते। मग तळहात व तळपाय शोधून त्यांचे वरचे खंड म्हणजे अंगाचा भेद करते आणि प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा म्हणजे शोध घेते। वरचा भाग तर सोडतच नाही, पण नखांमधले सत्व देखील काढून घेते। त्वचा धुवून अस्थिपंजराशी मिळविते, अस्थींच्या नळ्यांमधील रस निरपून घेते व शिरांचे गाभे ओरपते। त्यावेळी बाहेरील केसांची रोमबीजे म्हणजे मुळे करपल्यामुळे त्यांची वाढ खुंटते। मग ती तहानेली असल्याने सप्तधातूंचा सागर एका घोटात पिऊन टाकते आणि लगेच शरीरात सर्वत्र खडखडीत उन्हाळा करते, म्हणजे शरीर शुष्क करून टाकते। दोन्ही नाकपुड्यातून 12 अंगुले वाहत असलेल्या वाऱ्याला गच्च धरून माघारी फिरवून आत ओढते। तेथ अध वरवते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खांचे, तया खेवा माझी चक्राचे पदर उरती। एरबी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती। ते तया ते म्हणे परवती, तुम्हीच कायसी येथे। आईके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया। ऐसी दोन्ही भूते खाय, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊनी राहे सुषुम्ने पाशी। तेथ तृप्तीचेनी संतोषे, गरळ जे वमी मुखे, तेणे तियेचेनी पियुषे प्राणुजिये। तो अग्नी आतुनी निघे, परी सभाय निववूची लागे, ते वेळी कसू बांधिती आंगे सांडीला पुढती। त्यावेळी खालचा अपान वायू वरती आकुंचन पावतो आणि वरचा प्राणवायू खाली खेचला जातो। प्राण अपानांच्या त्या भेटीमध्ये षटचक्रांचे पदर तेवढे उरतात। एरवी प्राण व अपान या दोहोंचा मिलाफ तेव्हाच झाला असता, परंतु कुंडलिनी क्षणभर दुश्चित्त वा बावरी होऊन त्यांना म्हणते, तुम्ही परत फिरा, तुम्ही येथे कशाला आलात? पार्था ऐक, कुंडलिनी शक्ती पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वाशी निगडीत असलेले सर्व धातू भक्षण करते आणि आपतत्वाशी निगडीत असलेले सर्व शोषण करते। शरीरामधील पृथ्वी व आप ही दोन्ही भूते भक्षण केल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते। मग ती शांत होऊन सुषुम्ना नाडीपाशी राहते। तेथे तृप्तीच्या संतोषाने ती मुखातून जे गरळ वमी म्हणजे ओकते, त्या गरळरूपी पियुषाच्या म्हणजे अमृताच्या योगाने प्राणाचे रक्षण होते। तो गरळरूपी अग्नी तिच्या मुखातून निघतो खरा, परंतु तो अग्नी सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य होत असलेल्या शरीराचा दाह शमवू लागतो। त्यावेळी सर्व गात्रांची गेलेली शक्ती परत येऊ लागते। मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणवनी शरीराचे धर्मू नाही। इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे। मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे। बुद्धीची पुळिकाविरे परिमळू घ्राणी उरे,
तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे, कान वडोनी मिळे शक्तिमुखी. तेणे नाळके रसभरे तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे प्राणपवनो. तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे वोतलेनी. तैसे पिंडाचेनी आकारे ते कळाची का अवतरे, वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. नाड्यांचे मार्ग मोडतात म्हणजे त्यांचे वाहणे बंद पडते आणि वायूचे नवविधपण वा 9 प्रकार नष्ट होतात आणि त्यामुळे शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा आणि पिंगळा या नाड्या एकवटतात, तिन्ही गाठी सुटतात आणि चक्रांचे 6 पदर फुटतात. मग अनुमानाने कल्पिलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणारे शशी व चंद्र, शशी म्हणजे चंद्र व भानू म्हणजे सूर्यरूपी वायू हे नाकापुढे कापसाची वात धरली तरी शोधूनही सापडत नाहीत. बुद्धीची पुळिका वा पुतळी चैतन्यात विरून जाते आणि परिमळ म्हणजे सुगंध घेण्याची घ्राणेंद्रियाची शक्ती ती देखील कुंडलिनी शक्तीसह मध्यमे म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये संचार करू लागते. तेव्हा वरच्या बाजूस भ्रुकुटी चक्रामध्ये असलेले चंद्रामृताचे तळे हळूहळू कलते होऊन त्यातील चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते. त्यामुळे कुंडलिनीमध्ये तो रस भरून सर्वांगात संचार करू लागतो आणि प्राणवायू जेथल्या तेथे मुरतो. त्यावेळी तापलेल्या मुशीमधील मेण निघून गेल्यावर मग ती मूस जशी ओतलेल्या रसानेच कोंदली म्हणजे गच्च भरून राहते वा मुशीचा आकार रसाला येतो, त्याप्रमाणे पिंडाच्या म्हणजे शरीराच्या आकाराने जणू काही त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच प्रकट झाल्यासारखे वाटते. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.